नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स अँड एएम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FBA या वर्गातील सेमिस्टर 1 मध्ये जो भूगोल विषयाचा पेपर आहे, फिजिकल जॉग्राफी म्हणजेच प्राकृतिक भूगोल, याचं प्रकरण क्रमांक 4 हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण या संदर्भात चर्चा करतो. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सागरी लाटा. या संदर्भात मागील तासाला आपण प्राथमिक चर्चा केली. यामध्ये विशेषतः आपण या सागरी लाटा म्हणजे काय, सागरी लाटाचे वैशिष्ट्य काय आहे या संदर्भात चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं या विषयाचं हे व्याख्यान क्रमांक 40 आहे. यामध्ये आपण प्रकरण 4 जे आहे जलावरण, याचा महत्वाचा जो उपघटक आहे सागरी लाटा, सागरी लाटांचे प्रकार या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आज आपला भाग क्रमांक 2 आहे, सागरी लाटा भाग क्रमांक 2 आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सागर जलाची जी हालचाल होते सागरी लाटांच्या माध्यमातून होते. त्यामध्ये मागील तासाला आपण यावर सविस्तर चर्चा केली. सागरी लाटा असेल, भरती ओटी असेल, सागरी प्रवाह असेल, या प्रकारे सागर जलाची हालचाल होत असते. विशेषतः आपण सागरी लाटाबद्दल चर्चा करतोय की ज्या वेळेला सागराच्या पृष्ठभागावर जे पाणी आहे त्याची वर खाली किंवा मागे पुढे जी हालचाल होते, या हालचालीला आपण सागरी लाटा किंवा समुद्र लाट असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आपणास दुरून जरी या लाटा सर्व सारख्या स्वरूपाच्या दिसत असल्या तरी मात्र जर त्यांचं आपण बारकाईने निरीक्षण केलं, बघितलं, तर आपल्याला या लाटांच्या स्वरूपामध्ये थोडीशी भिन्नता आढळते. यावरून सागरी लाटांचे वेगवेगळे प्रकार केले जातात. या प्रकाराबद्दल आपण आज चर्चा करूया. त्या ठिकाणी सुरुवातीला आपण जे प्रमुख प्रकार आहे त्यावर आपण प्रकाश टाकू. पहिलं जे सागरी लाटाचा जो प्रकार आहे तो म्हणजे आंदोलित लाटा. आता विद्यार्थी मित्रांनो, व्याख्या जरी तुम्हाला दिसायला मोठी असली तरी मात्र ती अत्यंत सोपी आहे. त्या ठिकाणी मी सांगतो बघा काय व्याख्या आहे. जेव्हा लाटा पुढे जात असताना वारे जोरात वाहत येतात, म्हणजे एकदा लाट सुरू झाली, व्हायला सुरुवात झाली आणि परत जर वारे वेगानं पाठीमागून आले तेव्हा त्या लाटा पुढे जाण्याची गती वाढते. मग यामुळे काय होतं की त्या लाटांची उंची सुद्धा वाढते. विद्यार्थी मित्र, आणि त्याचा जो अग्रभाग आहे, वरचा जो भाग आहे तो अति तीव्र उताराचा होतो. इथं तुम्हाला आकृतीमध्ये दिसतो बघा, अति जो उतार जो आहे अति तीव्र उताराचा होतो. यामुळे लाटेचा जो अग्रभाग आहे, वरचा जो भाग आहे, तिकडून द्रोणीच्या खोलगट भागाकडे पाणी अत्यंत वेगाने वाहतं, आंदोलनाच्या स्वरूपात वाहतं, आणि यामुळे ज्या लाटा तयार होतात त्या लाटाला त्या ठिकाणी आंदोलित लाटा असं म्हणतात. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, परत एकदा मी सांगतो की बघा मी सांगत असताना तुम्ही तुमचं लक्ष या आकृतीकडे बघा. हा जो फोटो आहे हा आंदोलित लाटांचा आहे. यामध्ये बघा त्या ठिकाणी काय झालं की ह्या वरचा जो भाग आहे, आता बघा एकदा वारे सुरुवात झाली, लाटा लगेच सुरुवात होतात, पण वारे अधिक लाटा निर्माण झाल्यानंतर परत वारे पाठीमागून अत्यंत वेगानं आलं तर काय होतं, त्याच्यामुळे सागरी लाटाची गती वाढते, उंची सुद्धा वाढते. उंची वाढल्यामुळे काय होतं, हा जो अग्रभाग आहे, वरचा जो भाग आहे, तिकडून द्रोणीच्या भागाकडे पाणी तीव्र उतारानं वाहतं. याच्यामुळे काय होतं, लाटाचा अग्रभागाकडून खोलगट भागाकडे पाणी वेगानं फिरतं, म्हणजे एक आंदोलन पूर्ण होत, म्हणजे पूर्णपणे चक्र पूर्ण होत. अशा प्रकारे पाण्याचे कण ज्या वेळेला गोलाकार पद्धतीने फिरतात आणि याद्वारे लाटा पुढे पुढे जातात तेव्हा या लाटांना म्हणायचं आंदोलित लाटा. अत्यंत सोपी व्याख्या आहे. बघा आंदोलित लाटांबद्दल अजून काही गोष्टी मी वैशिष्ट्य म्हणून सांगतो. त्या ठिकाणी बघा ज्या वेळेला या लाटा तयार होतात, द्रोणीचा जो भाग आहे, हा बघा इथं जो भाग आहे, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाणी चक्राकार पद्धतीने फिरत असल्यामुळं त्या ठिकाणी त्याला गती असते. त्याच्यामुळे हा जो भाग आहे या ठिकाणी पाण्याचे फवारे उडतात आणि हा फेस बघा तुम्हाला दिसतो. इकडे बघा त्या पुढचा भाग तुम्हाला दिसतही नाही त्याकडे, कारण काय आहे तिथं फेस जास्त आहे, पाण्याचे फवारे जास्त उडतात. म्हणून आंदोलित लाटांचं हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे की हा जो द्रोणीकडचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो तो आपल्याला सहसा दिसत नाही. आपण मागील तासाला यावर चर्चा केली आहे. हे एक वैशिष्ट्य आहे की ज्या वेळेला आपण सागरामधील लाटांकडे बघतो, सागरी किनाऱ्यावर उभं राहून बघतो, त्यावेळेला आपल्याला फक्त माथ्याचा भाग दिसतो, खालचा जो द्रोणीचा भाग आहे तो दिसत नाही. तो का दिसत नाही,
परत सांगतो की त्या ठिकाणी पाण्याचे फवारे असतात, फेस तयार होऊन त्यामुळे दिसत नाही. आणि आंदोलित लाटा जर असेल तर विद्यार्थी मित्रांनो हा जो फेस आहे, हे जे पाण्याचे फवारे यांचं प्रमाण जास्त असतं. म्हणून हे सुद्धा एक महत्वाचं वैशिष्ट्य आपण सागरी लाटात विशेषतः आंदोलित लाटांच्या बाबतीत लक्षात ठेवायचे. आता आणखी एक वैशिष्ट्य बघा या आंदोलित लाटांचं काय आहे. लाटेचा अग्रभाग म्हणजे वरचा भाग शिखर उत्तराचा होऊन त्या ठिकाणी अर्ध चंद्राकार आकार प्राप्त. बघा अर्ध चंद्राकार आकार या ठिकाणी आपल्याला सहज दिसतो. जर तुम्ही बघितलं या लाटेकडे लांबून जर बघितलं तर त्या ठिकाणी त्या लाटेचा आकार आपला अर्ध चंद्राकार दिसतो. हे सुद्धा एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला याचं सांगतं. पुढचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य, या लाटा ज्या वेळेला वाहत नदीच्या सागराच्या किनाऱ्यालगत येतात त्यावेळेला त्या लगेच नष्ट होतात. पण हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं की या लाटांची निर्मिती काय होते, याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे की ज्या वेळेला समुद्र पृष्ठभागावरून वाहणारा जो वारा जो आहे, म्हणजे वाहणाऱ्या वाऱ्याचा जो आहे तो दाब असमान स्वरूपाचा झाला की त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंदोलित स्वरूपाच्या लाटा तयार होतात. म्हणजे वायुभार जो आहे तो असमान होणं, त्याच्यामध्ये कमी जास्त होणं आणि जितकं त्याच्यामधली तीव्रता वाढेल तितक्या अधिक वेगानं आंदोलित लाटांची निर्मिती होईल. म्हणून हे महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला आंदोलित लाटांच्या संदर्भात सांगता येतं. दुसऱ्या लाटेचा प्रकार आहे संयुक्त लाटा. आता विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला आंदोलित लाटा तयार होतात, आता बघा जेव्हा आधी आपण व्याख्या बघूया नंतर मी त्याचं स्पष्टीकरण देतो. जेव्हा आंदोलित स्वरूपाच्या दोन किंवा अधिक लाटा वेगवेगळ्या दिशेने एकमेकाकडे येतात आणि त्या दोन्ही एकत्र येऊन त्यांच्यामधून वेगळीच लाट तयार होते तेव्हा त्या लाटेला संयुक्त लाट असं म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो परत एकदा सांगतो, व्याख्या सोपी आहे. जेव्हा आंदोलित स्वरूपाच्या दोन किंवा अनेक 3 असेल किंवा अधिक लाटा असेल त्या लाटा ज्या वेळेला एकत्र येतात आणि त्यांच्यामुळे एक लाट तयार होते, एक वेगळीच लाट तयार होते, याच लाटेला आपण संयुक्त लाट असं म्हणतात. तुम्ही बघा इथं बघितलं की 2 लाटा वेगवेगळ्या दिशेने येतात आता एकत्र होतात आणि त्यांच्यातून एक लाट तयार होते आणि त्याच लाटेला आपण संयुक्त लाट. संयुक्त याचा अर्थच तो आहे, संयुक्त म्हणजे एकत्रित होणं. 2 किंवा 2पेक्षा अधिक लाटा ज्या वेळेला एकत्रित होतात आणि त्यांच्यापासून एक वेगळीच लाट तयार होते त्या लाटेला संयुक्त लाट असं म्हणतात. ही सुद्धा व्याख्या तुमच्या सहज लक्षात राहील. आता बघा या लाटेचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे की क्लिष्ट स्वरूपाचे असतात, कारण याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक लाटा येतात. जर आपण अधिक निरीक्षण केलं तर नंतर तुम्हाला त्या कोणत्या दिशेने लाटा आल्या आणि त्या कुठे एकत्र झाल्या हा बिंदू तुम्हाला सहज दिसणार नाही, कारण ती प्रक्रिया इतकी गतिशील होते, इतकी तीव्रतेने होते की आपल्याला चटकन ते सहज लक्षात येत नाही. जर तुम्ही स्लो मोशन मध्ये पाहिलं तरच ते लक्षात येईल. म्हणून हे संयुक्त लाटांचं एक वैशिष्ट्य आहे की या लाटा अत्यंत क्लिष्ट स्वरूपाच्या असतात. हे महत्वाचं आहे. आणि बघा आणखी एक वैशिष्ट्य काय, इतर लाटांपेक्षा या लाटांचा आकार थोडा वेगळा राहतो. सहज येतं लक्षात. इथं बघा आपल्या लक्षात येत नाही त्या ठिकाणी. म्हणजे हे याचं वैशिष्ट्य आहे की इतर लाटांची तुलना केली, संयुक्त लाट पहिली जी आंदोलित लाट असेल किंवा यानंतर आपण जे लाटाचे प्रकार पण आहोत त्याच्याशी जर तुलना केली तर संयुक्त लाट जे आहेत त्याचा त्या ठिकाणी आकार वेगळा असतो. वैशिष्ट्य हे याचं वेगळं आहे. तिसरं महत्वाचं स्थलांतरीय किंवा स्थानांतरीय लाटा. आता विद्यार्थी मित्रांनो पहिल्या 2 लाटाच्या तुलनेनं या लाटा साध्या आहेत. आपण सुरुवातीला व्याख्या बघूया. काय व्याख्या आहे स्थानांतरीय लाटा? ज्या लाटांचा शीर्ष भाग पुढे व मागे, म्हणजे ज्या लाटांच्या शीर्ष भागाच्या पुढे व मागे पायाचा भाग नसतो व पाण्याचे कण पुढे जातात, गोलाकार गतीने फिरत नाही, तेव्हा त्या लाटांना स्थानांतरीय लाटा असं म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो परत एकदा सांगतो की ज्या लाटांचा शीर्ष भाग म्हणजे वरचा जो भाग आहे त्या भागाच्या पुढे आणि मागे त्याला पाया नसतो काहीच त्या ठिकाणी. जसं आपण आधीच्या व्याख्यामध्ये बघितलं या 2 लाटांच्या प्रकारामध्ये की आपल्याला खालचा जो भाग आहे शीर्ष भाग आणि दुर्णीचा भाग सहज दिसत होता. इथं मात्र काय आहे की ज्या लाटांच्या शीर्ष भागाच्या पुढे आणि मागे पायाचा भाग नसतो व पाण्याचे कण जे पुढे वाहतात पण ते वाहत असताना पूर्णपणे गोलाकार पद्धतीने फिरत नाही, त्यावेळेला याच्यातून ज्या लाटांची निर्मिती होते त्या लाटांना म्हणायचं स्थानांतरीय लाटा. या ठिकाणी बघा तुम्हाला सहज मागील 2 जर तुम्ही फोटो पाहिले असेल, आकृती पाहिली असेल, तुमच्या सहज लक्षात येईल की स्थानांतरीय लाटा तुलनेनं त्या दोन्ही लाटांपेक्षा साध्या असतात. म्हणून त्या ठिकाणी हे याचं वैशिष्ट्य आहे.
आता या लाटा कधी तयार होतात? ज्या वेळेला आंदोलित लाटा फुटतात विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर या स्थानांतरीय लाटांची निर्मिती होते. हे याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि मी आता सांगितलं की तुलनेनं पहिला प्रकार बघितला आपण आंदोलित लाटा, दुसरा बघितला संयुक्त लाटा. या दोघांची तुलना केली तर या लाटा आपल्याला अत्यंत साध्या स्वरूपाचे दिसतात. हे यांचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. जर तुम्ही इकडे आकृतीकडे जर बघितलं त्या ठिकाणी की तुमच्या सुद्धा लक्षात येईल की स्थानांतरीय लाटा तुलनेने इतर लाटांची तुलना केली तर त्या साध्या असतात त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की या लाटा ज्या वेळेला सागरी किनाऱ्याकडे येतात त्या ठिकाणी तेव्हा त्यांची गती कमी होती, अत्यंत गती कमी होते. त्याच्यामुळे काय होतं की सागर किनाऱ्यावर जी झीज होते, म्हणजे आपल्याला माहिती आहे की सागरी लाटा ज्या वेळेला सागराच्या किनाऱ्यावर येऊन धडकतात त्यावेळेला त्यांच्या आघातामुळे त्या ठिकाणी त्यांच्यावर जो लोड येतो, लोड म्हणजे काय की पाण्याबरोबर, त्या सागराच्या पाण्याबरोबर बऱ्याच वेळेला मातीचे बारीक बारीक कण, खडकाचे बारीक बारीक कण किंवा नद्यांनी वगैरे जे वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल वाहून आणले असतात त्याचे सुद्धा काही कण येतात. त्याच्यामुळे काय होतं, एका प्रकारची त्याची गतीवर त्या लोडमुळे काय होतं, खनन कार्य वाढतं. पण या ठिकाणी याच काय वैशिष्ट्य आहे की पाणी अत्यंत या लाटांद्वारे कमी वेगाने येतं. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सागराच्या किनारी जी किनारपट्टी आहे त्या ठिकाणी या लाटांमुळे होणारं कार्य जे आहे ते अत्यंत जिजेचं कार्य म्हणतोय मी, अत्यंत कमी होतो. म्हणून हे या लाटांचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला की अशा प्रकारच्या ज्या लाटा आहे, हवाई जे बेट आहे, विशेषतः होनोलुलू जे बेट आहे या ठिकाणी अशा प्रकारच्या लाटा प्रामुख्याने आढळतात. हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगते. हे झाल्या 3 प्रमुख लाटा. पण मी सांगितलं या 3 प्रमुख लाटांव्यतिरिक्त इतरही, विशेषतः ज्या वेळेला सागरामध्ये भूकंप होतो त्यावेळेला सुनामी लाटा तयार होतात. हा सुद्धा एक वेगळा प्रकार, लाटांचाच प्रकार एक आहे. पण मात्र त्या ठिकाणी याची निर्मिती होण्यामागे महत्वाचं कारण काय आहे, भूकंप. बघा सुनामी लाटा कशाला म्हणतात, जेव्हा सागर तळावर भूकंप होतो तेव्हा सागरात ज्या महाकाय लाटा तयार होतात त्या लाटांना सुनामी लाटा असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी सुनामी लाटेच्या आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल, सुनामी महाकाय म्हणजे ज्या आपल्याला नॉर्मल लाटा असतात त्या लाटांपेक्षा तुलनेनं या लाटा अत्यंत महाकाय असतात, विस्तार मोठा असतो. आणि बघा आता विस्ताराच्या बाबतीत सांगतो मी त्या ठिकाणी यांची उंची, ही जी उंची आहे बघा तुम्ही आकृतीकडे, ही जी उंची आहे विद्यार्थी मित्रांनो ही 20 ते 80 मीटर इतकी उंच असते. बघा आपण आधीच्या लाटांमध्ये वैशिष्ट्य बघितलं आपण मागच्या तासाला की 7 ते 17 मीटर पर्यंत नॉर्मली असतात. पण बघा यांची सुरुवातच 20 मीटरने होते आणि 60 मीटर पर्यंत ही उंची असते, अत्यंत उंची असते. आणि दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य यांचा ताशी वेग बघा किती आहे, 6,600 ते 900 किलोमीटर पर्यंत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एका तासामध्ये या लाटा 600 ते 900 किलोमीटर जातात. म्हणजे वेग बघा किती असतात. आणि मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला लाटा तयार होतात त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो या लाटांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक हानी होते, वित्त हानी होते, मनुष्य हानी होते, म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्या ठिकाणी. म्हणजे महत्वाचा विषय. आणि यांची वारंवारता जर आपण जगाचा संपूर्ण विचार केला तर विशेषतः जपान आणि इंडोनेशिया या 2 जे देश आहे या देशांच्या किनाऱ्यालगत ही सुनामी लाटांची तीव्रता अधिक असते. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो एक तुम्हाला उदाहरण सांगतो की ज्या वेळेला 26 डिसेंबर 2004 मध्ये हिंदी महासागरात ज्या लाटा तयार झाल्या त्या सुनामी लाटांमुळे सुमारे 2,30,000 लोक मृत्युमुखी पडले होते. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की मानवी इतिहासामध्ये ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती मानली जाते. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो यावरून तुमच्या सहज लक्षात येईल सुनामी लाटा म्हणजे या इतर ज्या लाटांपेक्षा वेगळ्या असतात. आणि याचं प्रमुख कारण काय आहे की ज्या वेळेला सागराच्या तळावर भूकंप होतो त्यावेळेला यांची निर्मिती होते. आणि म्हणून सर्वसाधारणपणे या लाटा इतर प्रकारापेक्षा थोड्या वेगळ्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त सुद्धा लाटा ज्या भंग पावतात ती प्रक्रिया लक्षात घेऊन लाटांचे पुन्हा 3 प्रकार सांगितले जातात. त्याच्यावर आपण नजर टाकूया त्या ठिकाणी. बघा पहिला आहे अनती लाट, अनती अवस्था. बघा ह्या ज्या लाटाचा प्रकार आहे, लाटा फुटण्याची प्रक्रिया, लाटा भंग पावण्याची प्रक्रिया याच्यावरून हे प्रकार पाडलेले आहेत. त्याच्यामुळं पहिले प्रकार आणि याच्यामध्ये थोडा फरक आहे.
म्हणून आपल्या लक्षात आलं पाहिजे. पूर्व सांगितलं पण 3 प्रकार ते सर्वसामान्य लाटेचे प्रकार आहे. त्याच्यानंतर विशेष लाटेचा प्रकार सांगितला मी सुनामी लाटा. त्याची तीव्रता आहे त्या ठिकाणी, म्हणजे निर्मितीची तीव्रता कमी होते. म्हणजे मी कोणती म्हणजे त्यांची वारंवारता जी आहे ती कमी असते. विशेषतः मी आत्ताच बोललो तुम्हाला की इंडोनेशिया असेल किंवा जपान असेल या ठिकाणी, बाकीच्या देशांकडे याची तीव्रता खूप कमी आहे. भारतामध्ये 2004 मध्येच आपल्याला थोडा तडाखा बसला होता. विशेषतः चेन्नई किंवा तामिळनाडूची जी म्हणजे भारताच्या पूर्व किनार दक्षिणेकडचा जो भाग आहे, दक्षिण बाजू पण पूर्वेकडचा जो भाग आहे त्या ठिकाणी विशेषतः चेन्नईला आपल्याला किंवा तामिळनाडूला त्याचा धक्का बसला होता, हे लक्षात ठेवायचं. बघा या ठिकाणी परत एकदा सांगतो, लाटा भंग पावण्याची प्रक्रिया जर लक्षात घेतली यानुसार सागरी लाटांचे 3 प्रकार सांगितले जातात विद्यार्थी मित्रांनो. पहिला प्रकार आपण बघूया, सोपा आहे, सहज लक्षात येईल. अनती लाटा किंवा त्याला अनती अवस्था असं म्हणतात. बघा, जेव्हा लाट उथळ सागराकडून उथळ किनाऱ्याकडे येते तेव्हा ती फुटण्यापूर्वी तिची लांबी कमी होते व उंची वाढते. या लाटेच्या प्रकाराला किंवा ही लाटेची जी अवस्था आहे यालाच त्या ठिकाणी अनती लाट असे म्हणतात. परत एकदा सांगतो, काळजीपूर्वक ऐका. जेव्हा लाट उथळ सागराकडून किनाऱ्याकडे येते तेव्हा फुटण्यापूर्वी, म्हणजे लाट जेव्हा नष्ट होते ती फुटते, फुटण्यापूर्वी तिची लांबी कमी होते मात्र उंची वाढते. आणि हा जो लाटेचा प्रकार आहे, म्हणजे या ठिकाणी लांबी कमी होणं आणि उंची वाढणं, हा जो लाटेचा प्रकार आहे, लाट फुटण्यापूर्वी जी अवस्था तयार होते याच अवस्थेला अनती लाट असं म्हणतात. म्हणून हा एक प्रकार तुम्ही लक्षात ठेवा. दुसरा प्रकार आहे पुरोगामी लाट. पुरोगामी लाट याची सुद्धा दीड शब्द म्हणजे दीड वाक्यामध्येच, दीड ओळीमध्येच त्या ठिकाणी व्याख्या आणि सहज आणि समजेल तुम्हाला. बघा, पुरोगामी लाट, जेव्हा लाटेतील पाणी सागर किनाऱ्याकडे वेगानं जाते तेव्हा त्या लाटेला पुरोगामी लाट असं म्हणतात. बघा काय सांगितलं मी, जेव्हा लाटेतील पाणी सागरी किनाऱ्याकडे, म्हणजे हा सागरी किनारा आहे, हा मधला भाग आहे, इकडून सागराच्या भागाकडून सागरी किनाऱ्याकडे जेव्हा वेगानं पाणी येते तेव्हा तो जो प्रकार आहे, म्हणजे सागरी भागाकडून सागरा किनाऱ्याकडे तो जो भाग आहे, म्हणजे एकाच बाजूला जी लाट वाहत येते त्यावेळेला त्या लाटाला पुरोगामी लाट असं म्हणतात. हा एक प्रकार आपल्या लक्षात ठेवायचा. आणि या लाटेमध्ये विशेषतेचं वैशिष्ट्य काय बघा पुरोगामी लाटेचं, की किनाऱ्याकडे येत असताना थोडं तिरप्या स्वरूपात म्हणजे तिरप्या दिशेनं पाणी सागराच्या भागाकडून किनाऱ्याकडे येतं, हे याचं वैशिष्ट्य आहे. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रतिगामी लाट. याच्यामध्ये काय, पुरोगामी लाट आणि त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी प्रतिगामी लाट. बघा याची काय, लाट फुटल्यानंतर सागरी लाटेतील पाणी पुन्हा सागराकडे परत जाते तेव्हा त्या लाटेला प्रतिगामी लाट असं म्हणतात. बघा आपण जो दुसरा जो प्रकार बोलला पुरोगामी लाटामध्ये काय आहे, की सागराकडून, हा सागराचा जो भाग आहे, सागराच्या भागाकडून सागरी किनाऱ्याकडे पाणी येतं. आणि प्रतिगामी मध्ये त्याच्या विरुद्ध आहे टोटल. बघा परत एकदा व्याख्या बघा काय आहे, की लाट फुटल्यानंतर, आता लाट फुटल्यानंतर सागरी लाटेतील जे पाणी आहे, काही पाणी सागराकडे परत जातं, रिवर्स जातं त्या ठिकाणी, तेव्हा ते जाताना जी लाट तयार होते त्या लाटेला म्हणायचं प्रतिगामी लाट. म्हणून ही सुद्धा एक महत्वाची वैशिष्ट्य आहे. म्हणून या तिन्ही प्रकार, अनती लाट असेल, पुरोगामी लाट असेल, प्रतिगामी लाट असेल, या तीनही लाटा निकष काय, आपण लाट फुटण्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे जी लाट फुटण्याची प्रक्रिया आहे ही लक्षात घेऊन याच्यावरून लाटाचं जे स्वरूप आहे या स्वरूपानुसार लाटाचे हे आणखी 3 प्रकार आपल्याला सांगता येतात त्या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. आज आपण लाटाचे विशेष जे प्रकार आहे, म्हणजे लाटाचे सर्वसामान्य प्रकार, विशेष प्रकार आणि लाट फुटण्यावरून जे लाटेचे प्रकार केले जातात, अशा प्रकारे एकूण 7 प्रकारावर आपण चर्चा केली. इथं आपण थांबूया. पुढच्या तासाला आपण अत्यंत महत्वाचा घटक आहे तो म्हणजे भरती ओटी. म्हणजे आपल्याला पुढच्या 2 तासामध्ये, पुढचे जे तास होणार आहे त्याच्यामध्ये भरती ओटी कशाला म्हणायचं, भरती ओटीच्या निर्मितीचे कारण काय, भरती ओटीचे प्रकार कोणते, यावर आपण सविस्तर चर्चा करू. तोपर्यंत थांबतोया. धन्यवाद.